मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना लाडक्या बहिणींची चिंता आता मिटली आहे। खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वांच्या खात्यामध्ये निधी देणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजना सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून अखेर आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आला आहे। सरकारला निर्णय घेण्यास थोडाफार उशीर झाला, मात्र अखेर आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींसाठी 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू केली जाणार आहे। लाडक्या बहिणींना वाटत होते की हप्ता लवकर मिळणार का नाही, मात्र आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक नव्हे तर 2 हप्त्यांचे पैसे जमा केले जाणार आहेत। यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि त्यानुसार आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता डीबीटीची प्रक्रिया सुरू केली जात आहे। डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैशांचे वितरण केले जाणार आहे। तसेच आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची नवीन यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून आता राज्यातील 2,10,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम वितरित केली जाणार आहे आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला, कारण की आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता वितरित करण्यासंदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी मोठा निर्णय या ठिकाणी आता जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली जात आहे। मात्र लाडक्या बहिणींसाठी एक चिंताजनक देखील बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार नाही। याचं मुख्य कारण कोणतं आहे तर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्याचे काम सुरू असून आता बहुतांश महिलांना अपात्र केले जात आहे। बऱ्याच महिलांचा या ठिकाणी हप्ता सरकारच्या माध्यमातून बंद केला जात आहे। जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमचा हप्ता कधीच बंद होऊ नये तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की आता सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करण्याचे आव्हान केले जात आहे आणि ते काम केलं तरच तुमचा या ठिकाणी हप्ता सुरू राहणार आहे, अन्यथा तुमचा देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून बंद केला जाणार आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे लाभ घेण्यासाठी सर्वच महिलांना आता एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते काम केलं तरच हप्त्याचा लाभ मिळणार आहे, अन्यथा हप्ता बंद केला जाणार आहे। तर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतं एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे, त्याचबरोबर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे, सर्व काही अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजना 2 हप्ते म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता वितरित करण्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि 15व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि या संदर्भामध्ये सरकारने देखील अत्यंत
महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। मात्र आता यामध्ये फक्त पात्र असणाऱ्याच महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे आणि हप्त्याच्या लाभासाठी आता सर्वच महिलांना एक छोटंसं काम करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात आहे। याचं मुख्य कारण कोणतं आहे तर आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा पडताळणी करण्याचे काम सुरू झाले आहे। तपासणी या ठिकाणी म्हणजेच की तपासणी प्रक्रिया जोरामध्ये सुरू असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वच लाडक्या बहिणींना कोणतं काम करावं लागणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे ते आपण पाहूयात आणि सर्वात शेवटी नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला सोप्या भाषेमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। बहिणींनो, हे काम अर्जंट करा, नाहीतर 1500 रुपयांचा हप्ता कायमचा बंद होणार, अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींसाठी ही शेवटची संधी आहे, अशा प्रकारे या बातमीमध्ये सांगण्यामध्ये आले आहे। तर आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणतं काम करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा पडताळणी करण्यामध्ये येणार आहे। आता सरकार पडताळणी का करत आहे तर ज्या महिला बोगस पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा बोगस महिलांना अपात्र करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येत आहे आणि यामध्ये आता सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि हे काम तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये करू शकता। आता कोणतं काम करायचं आहे तर सर्वच लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात आहे आणि तुम्ही जर ई-KYC केली तरच तुम्हाला इथून पुढचे हप्ते देण्यामध्ये येणार आहेत, अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता। तर आता ई-KYC नेमके कुठे या ठिकाणी कुठे करावी तर लक्षपूर्वक पाहत चला। ई-KYC करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रामध्ये जाऊन या ठिकाणी फक्त 5 मिनिटांमध्ये KYC करू शकता। त्याचबरोबर CSC सेंटरमध्ये देखील जाऊन तुम्ही KYC करू शकता किंवा घर बसल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही KYC ची प्रक्रिया फक्त 5 मिनिटांमध्ये पूर्ण करू शकता। अशा प्रकारे आता सर्वच महिलांना हे एक छोटंसं काम करावं लागणार आहे, म्हणजेच की ई-KYC करावी लागणार आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। तर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार तर आता सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वितरित केला जाणार आहे तो साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे असतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण केले जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्याचबरोबर आता या ठिकाणी बँकांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये आता SBI बँक असेल, जर तुमचं बँक अकाउंट SBI बँकेमध्ये असेल तर तुमच्या देखील बँक खात्यावरती सर्वात आधी रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल। त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, कॅनरा बँक असेल, त्याचबरोबर IDBI बँक असेल, या देखील बँकेमध्ये आता सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बँकेमध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाला आहे त्याच बँकेमध्ये आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा देखील 15वा हप्ता जमा केला जाणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी या ठिकाणी करण्यामध्ये येत असून ज्या महिला बोगस पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र केले जात आहे। तर आता नेमका हप्ता कधी मिळणार तर लक्षपूर्वक पाहत चला। आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी या ठिकाणी ई-KYC करण्याचे आवाहन केले जात असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ई-KYC करणे अनिवार्य आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी कोणतं काम करायचं हे तर सर्वांनाच माहीत झाले आहे। त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता नेमका कधी मिळणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी फक्त आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला।
तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता दोन्ही हप्ते 14वा आणि 15वा हप्ता एकत्र मिळणार का, तर लक्षपूर्वक पाहत चला. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार म्हणजेच की न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सरकारला 14वा हप्ता वाटप करण्यास या ठिकाणी उशीर झाला आणि याच कारणामुळे सरकार आता 14वा आणि 15वा हप्ता एकत्र वितरित करू शकते, अशा प्रकारची माहिती समोर आली आहे. आणि समोर आलेल्या माहितीनुसार 5 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 14व्या हप्त्याचे आणि 15व्या हप्त्याचे पैसे वितरित केले जाऊ शकतात, अशा प्रकारची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.